नमस्कार शेतकरी मित्रांनो. अ, आज आपण शेतकरी संवाद या कार्यक्रमामध्ये अ, आपण अलीकडच्या काळामध्ये जी आपल्या संबंध ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये श शेती सुधारणांची जी चर्चा सुरू आहे आणि शेती सुधारणांची जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण ॲग्रीकल्चर रिफॉर्म्स म्हणतो, त्याची व्याप्ती आणि त्याचं एकूण स्वरूप हे अलीकडच्या काळात जे काही 3 कायदे आपल्याकडे झालेले आहेत. अ, केंद्र सरकारच्या कायद्यानंतर ॲग्रीकल्चर रिफॉर्म्सची चर्चा अतिशय सगळ्या माध्यमांमध्ये अजेंड्यावर आलेली आपल्याला दिसते आणि या प्रक्रियेमध्ये आपण प्रत्येक सेक्टर वाईज या रिफॉर्म्सचे आणि या कायद्यांची परिणामकारकता आणि भविष्य काळामध्ये त्याचा अंमलबजावणीशी संबंधित सगळी प्रक्रिया ही आपण या संबंधाने जाणून घेतलं पाहिजे. त्या प्रक्रियेमध्ये आपण थेट ॲग्रीकल्चर सेक्टर मधले एंटरप्रेन्योर्सना आपण याच्यात जाणून घेतोय, त्यांच्याकडनं एंटरप्रेन्योर्स कडून जाणून घेतोय. रिफॉर्म्सचा टप्पा कसा पुढे नेता येईल. आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर दिनेश भोसले सर. डॉक्टर दिनेश भोसले सर हे गेली 3 दशकं भारतातल्या ॲग्रीकल्चर त्यातही ॲनिमल ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर साहेब यांनी अमेरिकन सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन च्या माध्यमातून करिअरची जी सुरुवात केली, तर आज भारतातल्या ॲनिमल वेलफेअर क्षेत्राशी किंवा ॲनिमल ॲग्रीकल्चर सेक्टरशी जवळपास प्रत्येक असोसिएशनशी त्यांचा कनेक्ट आहे. वेटरनरियन वेलफेअर असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. क्लॅपमा ऑफ इंडियाचे ते माजी अध्यक्ष होते आणि पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे ते उपाध्यक्ष पण आहेत. तर डॉक्टर साहेब, सर्वप्रथम आपलं या शेतकरी संवाद कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. धन्यवाद दीपक. सर, आपला आजचा संवादाचा जो विषय आहे, खास करून शेती कायदे झाल्यानंतर चर्चा ही ग्रेन्स ॲग्रीकल्चर किंवा हॉर्टिकल्चर ॲग्रीकल्चर संदर्भात जास्त चर्चा झाली. परंतु ॲनिमल ॲग्रीकल्चर सेक्टर संदर्भात चर्चा होताना अजिबात दिसत नाहीये. आणि मला पहिलाच प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल, की आपण म्हणतोय की मिल्क हे भारतातलं सगळ्यात मोठं क्रॉप आहे. 650 कोटींचा त्याचा एकूण सेल्स किंवा एकूण आकारमान आहे. मात्र ह्या ॲनिमल ॲग्रीकल्चरची किंवा ज्याला आपण दुधापासून सुरू करूया, की डेअरी सेक्टरशी संबंधित जी रिफॉर्मची प्रक्रिया आहे, तर ह्या सगळ्या एकूण रिफॉर्म्सचा आणि डेअरी सेक्टरचा कनेक्ट तुम्ही कसं जोडाल? धन्यवाद दीपक. धन्यवाद ॲग्रोवन. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मला तुमच्यासोबत हा संवाद साधण्याची संधी मिळालेली आहे. जर आपण बघितलं की दूध हे भारतातलं सर्वात मोठं पीक आहे. 8 लाख कोटी एवढं दुधाचा टर्नओव्हर भारतामध्ये होतो. याच्यापैकी 30% दूध जे आहे ते ऑर्गनाइज सेक्टर हँडल करतो. मग प्रायव्हेट कॉपरेटिव्ह असेल, मिल्क कॉपरेटिव्ह आहेत, प्रायव्हेट डेअरीज आहेत किंवा काही कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सुरू झालेल्या आहेत, ज्या दूध आणि दुधाचे प्रॉडक्ट बनवून ग्राहकांपर्यंत घेऊन जातात. आता हे जे 3 नवीन ॲग्रीकल्चर ट्रेड लॉज झाले, यांच्या नक्कीच दुधाच्या क्षेत्रावरती फरक पडणार आहे. कारण 60 ते 70% शेतकऱ्याचा दररोजचा खर्च जो आहे तो गाई म्हशींच्या खाद्यावरती जातो. आपण गाई म्हशींना हिरवा चारा खाऊ घालतो, सुका चारा खाऊ घालतो आणि त्यांना पशुखाद्य खाऊ घालतो किंवा शेतकरी घरच्या घरी पशुखाद्य बनवतो आणि मग त्यासाठी लागणारं धान्य किंवा धान्याचे बाय प्रॉडक्ट किंवा प्रोटीनचे वेगवेगळे सोर्स, डिऑइल्ड केक तो मार्केटमधून विकत आणतो. आता धान्य शेतकरी एपीएमसी मध्ये न आणता डायरेक्ट कंपन्यांना विकू शकतो. याचा फायदा पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. कारण पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्या आता शेतकऱ्यांसोबत, शेतकऱ्यांच्या कंपन्यांसोबत करार करून त्यांच्याकडून धान्य विकत घेऊ शकतात. डिऑइल्ड राईस ब्रान आणि वेगवेगळे जे डिऑइल्ड केक आहेत, कंपन्या हे
प्रोसेसिंग कंपन्यांकडून विकत घेतात. पण या ज्या ऑइलसीड प्रोसेसिंग कंपन्या आहेत या सुद्धा आता शेतकऱ्यांकडून डायरेक्ट ऑइलसीड विकत घेऊ शकतील. तर या ऍग्रिकल्चर ट्रेड लॉज मध्ये जे रिफॉर्म झालेले आहेत त्याचा फायदा या प्रोसेसर कंपनींना नक्कीच होईल, पशुखाद्य कंपन्यांना नक्कीच होईल. आणि त्यामुळेच शेतकरी जे पशुखाद्य विकत घेतो आहे किंवा शेतकरी पशुखाद्य स्वतः बनवण्याकरता जे रॉ मटेरियल विकत घेतो आहे त्याच्या किमतींवरती सुद्धा याचा नक्कीच परिणाम होणार आहे. आणि जसं आपण बघतोय की एपीएमसी मध्ये पूर्वी सेस किंवा बाकी जे काही टॅक्सेस होते किंवा आडत्यांचं कमिशन होतं, या गोष्टी जर आता शेतकऱ्याला द्याव्या लागणार नसतील तर त्याचा परिणाम हा किमतीवरती होणार आहे. आणि जेव्हा पोल्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आधीच सक्सेसफुल झालेली आहे. डेअरीमध्ये सुद्धा नाही म्हणायला गेलं तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहेच, कारण डेअरीमध्ये सुद्धा आता शेतकरी जो आहे तो एका पर्टिक्युलर कंपनीलाच दूध विकतो. तो कधी मिल्क कॉपरेटिव्हला देतो, कधी जरी त्याने प्रायव्हेट डेअरीला दिलं तरी दर महिन्याला दर आठवड्याला तो चेंज करत नाही. त्यामुळे त्या कंपनी सोबत त्याचा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच आहे. आणि बहुतांशी कंपन्या किंवा मिल्क कॉपरेटिव्ह ज्या आहेत त्या शेतकऱ्याला बियाणं देतात, पशुखाद्य देतात, वेटरनरी सर्व्हिस देतात. तर त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्यापासून सगळा फायदा मिळतो. म्हणजे शेतकऱ्याच्या प्राण्यांची उत्पादकता वाढवण्याकरता या प्रायव्हेट डेअरीज, पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्या, मिल्क कॉपरेटिव्ह या शेतकऱ्याला मदत करतात. आणि हे वर्गीय आणि त्यानंतर पूर्ण भारतभर हे पसरलं. तर त्यामुळे दुधाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रोडक्शन अनऑर्गनाइज्ड आहे, पण प्रोसेसिंग मार्केटिंग हे कमीत कमी 30% दुधासाठी ऑर्गनाइज्ड आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चर ट्रेड लॉजचा बद्दल रोष किंवा असंतोष त्यामुळेच तुम्हाला डेअरी फार्मर मध्ये दिसणार नाही. हा सर, तुम्ही अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच अतिशय सोपं करून सांगितलं की ऍग्रिकल्चर खास करून डेअरी सेक्टरचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कन्सेप्टशी जे काही कनेक्ट आहे त्याचा 50 वर्षापासून तसा एक इतिहास आहे. आणि एक ज्याला आपण बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन या दोन्ही एक आपल्याला फॉरवर्ड इंटिग्रेशनची प्रक्रिया ही डेअरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसते. परंतु बॅकवर्ड इंटिग्रेशन खास करून मिल्क संदर्भात म्हणजे दुधा संदर्भात जे काही बॅकवर्ड इंटिग्रेशन आहे तर त्या बॅकवर्ड इंटिग्रेशन मध्ये जर गुंतवणूक नव्याने यायची असेल तर ह्या नवीन रिफॉर्म्सच्या संदर्भामध्ये एकूणच फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड मध्ये जर नवीन गुंतवणूक यायची असेल किंवा रिफॉर्म्सच्या अशा कुठल्या जागा आहेत, सुधारणांच्या अशा कुठल्या जागा आहेत की जिथे गुंतवणुकीबरोबरच नवीन तंत्रज्ञान हे यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला प्रश्न विचारला दीपक. बेसिकली आपण जर बघितलं विदेशामध्ये ज्या तिथल्या गायी आहेत त्या एका वेतामध्ये 8,000 ते 12,000 लिटर दूध देतात. एक वेत म्हणजे काय की डिलिव्हरी झाल्यानंतर 305 दिवसात तुमची गाय किती दूध देते. पण भारतामध्ये जर आपण बघितलं तर 55% दूध हे मशीन पासून येतं, 15% दूध हे देशी गायींपासून येतं आणि उरलेलं 25% दूध जे आहे ते संकरित गायींपासून येतं. आणि जसं विदेशामध्ये तिथल्या गायींना मुरघास हा 12 महिने खाऊ घातला जातो, चांगल्या प्रतीचा सुकलेला चारा हा त्यांना खाऊ घातला जातो, चांगल्या प्रतीचं पशुखाद्य हे त्यांना खाऊ घातलं जातं. पण आपल्या देशामध्ये आजही आपण जर बघितलं तर 189 मिलियन मेट्रिक टन म्हणजे 18.9 कोटी टन एवढं दुधाचं उत्पादन आपल्या देशामध्ये होतं. आपल्या देशामध्ये सध्या 10 कोटी टन पशुखाद्याची रिक्वायरमेंट आहे. पण पशुखाद्य किती विकलं जातं? फक्त 1.1 कोटी टन पशुखाद्य आपल्या देशात सध्या विकलं जातं आणि बाकी उरलेलं पशुखाद्य शेतकरी त्याच्या फार्मवरती बनवतो जे बॅलन्स नसतं. त्यामुळे सर्व पुढच्या येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये पशुखाद्याच्या उद्योगाला चालना मिळणार आहे. कारण शेतकऱ्याला आपण पटवून दिलं पाहिजे की पशुखाद्य स्वतः न बनवता चांगल्या कंपनीचं विकत घेऊन खाऊ घाल. दुसरी गोष्ट मुरघास. पंजाब आहे, महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत जिथे सध्या शेतकरी मुरघास बनवतो आणि आपल्या गाई म्हशींना खाऊ घालतो.
पण अजूनही 100% गाई म्हशींना मुरघास मिळत नाही. त्यामुळे या मुरघास बनवण्याच्या बिझनेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला खूप चांगला स्कोप आहे. जे प्रत्येक शेतकऱ्याकडे जमीन नसते, त्यामुळे आणि प्रत्येक शेतकऱ्याला म्हशी पाळण्याचा इंटरेस्ट नसतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे त्याने ऊसाची शेती न करता समजा चाऱ्याची शेती केली आणि कंपन्यांनी समजा शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली आणि चारा शेतकऱ्यांकडून उगवून घेतला आणि ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही पण जनावर आहेत अशा शेतकऱ्यांना आपण जर मुरघास विकला, हा एक खूप चांगला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं मॉडेल चारा शेतीमध्ये उभं राहू शकतो. तसंच भारतामध्ये एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये फक्त अहमदनगर भागामध्ये लसूण घासाचं उत्पादन होतं. पण लसूण घास हा जो प्रोटीन चारा आहे, म्हणजे प्रथिनं जास्त असलेला चारा आहे, हा गाई म्हशींना 5 ते 15 किलो दिवसाला खाऊ घातलाच पाहिजे. त्यामुळे लसूण घासाच्या उत्पादनाकरता किंवा दशरथ घास किंवा बरसीम किंवा अडवांटा कंपनीचं मक्खन ग्रास आहे, तर असे जे प्रथिनांमध्ये ज्या चाऱ्यामध्ये प्रथिनं जास्त आहेत असा चारा उत्पादन करून विकणे हा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला बिझनेस होणार आहे. त्यामुळे हिरवा चारा, सुका चारा, मुरघास, पशुखाद्य या सर्व गोष्टींमध्ये बॅकवर्ड इंटिग्रेशन व्हायची खूप आवश्यकता आहे. कारण आपण जर गाई म्हशींना तिच्या वजनाच्या 2% खाऊ घातलं नाही किंवा ती जितकं दूध देते त्याच्या 1/3 ड्राय मॅटर खाऊ घातला नाही तर ती आपल्याला अपेक्षेप्रमाणे दूध देणार नाही. त्यामुळे आपल्याकडे जर चांगली वंशावळ करायची असेल गाईची तयार आणि जर शेतकऱ्याला 5,000 ते 8,000 लिटर दूध एका वेळेला काढायचं असेल तर या सर्व गोष्टी शेतकऱ्याला कराव्या लागतील. त्यामुळे शेतकऱ्याने फक्त गाई म्हशी पाळण्यावरती लक्ष द्यावं आणि त्याने सगळ्या गोष्टी मार्केटमधून रास्त किमतीला आणि उत्कृष्ट क्वालिटीच्या विकत घ्याव्या. अगदी सर, म्हणजे बॅकवर्ड इंटिग्रेशन मध्ये शेतकऱ्याला जिथे शेतकऱ्याची पोच थांबते किंवा जिथे शेतकऱ्याला मदतीची गरज आहे ज्याचं आणि ज्याच्यात शेतकऱ्याचं अर्निंग वाढू शकतं, अशा स्वरूपाच्या रिफॉर्म्स आणि अशा स्वरूपामध्ये गुंतवणूक आली पाहिजे असं तुम्ही सांगितलंय. सर, एक आपण डेअरी सेक्टर कडनं मला असं वाटतं की पोल्ट्री सेक्टरकडे आपण वळूयात आणि तुमचा पोल्ट्री सेक्टरशी खूप चांगला कनेक्ट आहे आणि गेली अनेक वर्ष तुम्ही पोल्ट्री सेक्टर जवळून पाहताय. तर पोल्ट्री सेक्टर मध्ये आपलं एग्ज आणि ब्रॉयलर चिकन ह्या दोन्ही कमोडिटीचा परफॉर्मन्स संबंध देशामध्ये म्हणजे अतिशय वेगाने त्यांचं मार्केट वाढत जाताना आपल्याला दिसतंय. परंतु एक याच्यात असं दिसतंय सर की संबंध पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नेहमी सांगताय की 20 वर्षापूर्वी आपला प्रोसेसिंग मध्ये 7% वाटा होता आणि आज सुद्धा 6-7% आहोत आपण. तर आपण प्रोसेसिंग किंवा ह्या सेक्टर मध्ये जो आपण रॉ पद्धतीने कंझ्युम करतोय किंवा जो पुढे जाऊन आपल्याला ज्या वेळेला प्रोसेसिंग आणि संबंध या सेक्टरमध्ये जे बॅकवर्ड इंटिग्रेशनची सिस्टम चांगली आहे, परंतु फॉरवर्ड इंटिग्रेशन मध्ये प्रोसेसिंग असेल, त्याचे वेगळे प्रॉडक्ट असतील, एक्सपोर्ट मार्केट असेल, ही एकूणच जी काही प्रक्रिया आहे खास करून किंवा फॉरवर्ड इंटिग्रेशन मधलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा आज सुद्धा आपण मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये पक्षी वाहून नेतो, पण आपण तुम्ही नेहमी सांगतात की आपण सोर्सिंग लेवललाच आपण त्याच्यामध्ये त्याचं ड्रेसिंग किंवा प्रायमरी प्रोसेसिंग करून शहरांमध्ये फिनिश गुड पाठवू शकतो. अशा प्रकारची जी काही एकूण प्रक्रिया थांबलेली आहे गेल्या 20 वर्षांमध्ये खास करून ब्रॉयलर पोल्ट्रीमध्ये फॉरवर्ड इंटिग्रेशन किंवा प्रोसेसिंग संदर्भातल्या प्रायमरी प्रोसेसिंग संदर्भातल्या अंडी आणि चिकन संदर्भामध्ये काय तुम्हाला असं वाटते की त्याचा प्राधान्यक्रम काय असला पाहिजे, कशा पद्धतीने कामं हाती घेण्याची गरज आहे इंडस्ट्रीला? जसं दीपक तुम्ही सांगितलं तसं भारत देश जो आहे तो जगामध्ये अंड्याच्या उत्पादनात 3ऱ्या स्थानावरती आहे. मागच्या वर्षी आपल्या देशामध्ये 109 बिलियन अंडी आपण प्रोड्यूस केली. म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक वर्षी 70 ते 75 अंडी वर्षाला मिळतात. आणि अंडी उत्पादन सेक्टरचा टर्नओव्हर जो आहे तो 45,000 कोटीचा आहे आणि ब्रॉयलर सेक्टर जो आहे त्याचा टर्नओव्हर जो आहे तो 85,000 कोटींचा आहे. आपण ब्रॉयलरच्या उत्पादनामध्ये जगामध्ये 4थ्या स्थानावरती आहोत. पण आपल्या बाजूचा श्रीलंका नावाचा छोटा देश आहे जिथं 95% चिकन जे आहे ते प्रोसेस करून विकलं जातं. फक्त 5% चिकनच लाईव्ह विकलं जातं.
थायलंड नावाचा आपल्या बाजूलाच एक देश आहे की जिथं 60% चिकन जे आहे ते प्रोसेस करून विकलं जातं. आणि आपण जर युरोप आणि अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर तिथं सुद्धा जवळजवळ 95% चिकन जे आहे ते प्रोसेस करून विकलं जातं. आपण बघितलं की लॉकडाऊन पिरियडमध्ये चिकन घरापर्यंत पोहोचलं नाही, कारण चिकन प्रोसेस फॉर्म मध्ये, ब्रँडेड फॉर्म मध्ये फार कमी कंपन्यांकडे उपलब्ध होतं. आणि विश्वास हा खूप महत्वाचा असतो. आणि कधीही ग्राहक कमोडिटीवरती विश्वास ठेवू शकत नाही. ब्रँडेड प्रॉडक्ट असेल, व्हॅल्यू ॲडेड पॅक्ड प्रोसेस प्रॉडक्ट असेल तरच ग्राहक त्याच्यावरती विश्वास ठेवतो. त्यामुळे आपल्या पोल्ट्री सेक्टरने, मी नेहमी म्हणतो की पोल्ट्री सेक्टर जे आहे हे प्रोडक्शन मध्ये ऑर्गनाइज्ड आहे, पण मार्केटिंग मध्ये अनऑर्गनाइज्ड आहे, प्रोसेसिंग मध्ये अनऑर्गनाइज्ड आहे. आपल्या पोल्ट्री सेक्टरने डेअरी सेक्टर पासून खूप काही शिकण्यासारखं आहे. जसं डेअरी सेक्टर शेतकऱ्यांपासून दूध एकत्र करतं, मग ते ट्रान्सपोर्ट करतं, मग ते प्रोसेसिंग करतं, व्हॅल्यू ॲडिशन करतं, स्कीम मिल्क पावडरचं एक्सपोर्ट करतात, एक्सेस स्कीम मिल्क पावडर जी असते ती उन्हाळ्यात वापरली जाते. तसं पोल्ट्री सेक्टरने केलं पाहिजे. म्हणजे अंडी असो किंवा चिकन असो, आपल्याला माहिती आहे की वर्षभर त्याचं उत्पादन जे आहे ते जरी कॉन्स्टंट असलं तरी याची जी डिमांड आहे ती वर्षभर कॉन्स्टंट नसते. काही वेळा याची डिमांड वाढते, काही वेळा याची डिमांड कमी होते. आपल्या देशामध्ये 140 दिवस हा काहीतरी सण असतात आणि आपल्या इथं सण म्हटलं की चिकनचं कन्झम्पशन कमी होतं, अंड्यांचं कन्झम्पशन कमी होतं. आजही अंडी लूज विकली जातात, त्याचं ग्रेडिंग केलं जात नाही. हे अंड कोंबडीने कधी दिलं होतं, अंड शिळ आहे की ताजं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ग्राहक विचारतो. आणि ब्रँडेड प्रॉडक्ट जर असलं तर ग्राहकाला याची उत्तरे मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येक कंपनीने कमीत कमी 10% प्रॉडक्ट तरी कमीत कमी प्रोसेस करून विकायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या पोल्ट्री सेक्टरने गव्हर्नमेंटकडे जाऊन सबसिडी न मागता त्यांना एवढंच सांगितलं पाहिजे की आमच्या 10% ते 15% प्रॉडक्ट एक्सपोर्ट करण्यासाठी आम्हाला मदत करा. विदेशामध्ये ज्या भारतीय एम्बसीज आहेत या शेतकऱ्यांचं प्रॉडक्ट विकण्यासाठी मदत करण्यासाठी तयार आहेत. तसं थायलंड कुक्ड प्रॉडक्ट युरोपमध्ये विकतो, जपानमध्ये विकतो, तसं भारतातून सुद्धा कुक्ड प्रॉडक्ट आपण बाहेरच्या देशात पाठवू शकतो. रेडी टू ईट, रेडी टू कुक, म्हणजे नॉनव्हेज ट्रॅडिशनल डिशेस, म्हणजे महाराष्ट्राची डिश वेगळी बनते, आंध्र प्रदेश मधलं चिकन वेगळं आहे, रायलसीमाची डिश वेगळी आहे, नॉर्थ ईस्टची डिश वेगळी आहे. तर असं ICRची हैदराबादला जी इन्स्टिट्यूट आहे त्यांनी या ट्रॅडिशनल पोल्ट्री डिशेस वरती खूप चांगलं काम केलेलं आहे. डॉक्टर विवेक कुलकर्णी जे तिथे डायरेक्टर होते ते आता रिटायर्ड झाले आहेत, हैदराबादमध्ये सेटल झालेले आहेत. तर माझा म्हणण्याचा उद्देश काय की ज्ञान आहे, माहिती आहे, फक्त ती माहिती अडॉप्ट करण्याची आवश्यकता आहे, अपस्किलिंग करण्याची आवश्यकता आहे, त्याचं फॅक्टरी लेवलला प्रोडक्शन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नुसतं चिकन न विकता चिकन नगेट्स किंवा भारतीय चिकन डिशेस बनवून जर आपण विकल्या तर 5 ते 15 मिनिटांमध्ये घरी चिकनची डिश तयार होऊ शकते. माझे खूपशे मित्र असे आहेत की ज्यांच्या घरी चिकन बनत नाही, पण ते मार्केटमधून चिकनचे रेडी टू ईट प्रॉडक्ट आणून मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून खाऊ शकतात. त्यामुळे जेव्हा हॉटेल बंद होते तेव्हा त्यांची खूप पंचायत झाली, त्यांना चिकन खायला मिळालं नाही. त्यामुळे हे अंड्याचं पण तसंच आहे. अंड्याच्या पण डिशेस भरपूर प्रमोट करण्याची आवश्यकता आहे, कुकरी शो घेण्याची आवश्यकता आहे. कारण आमलेट, बॉइल्ड एग, अंडा बुर्जी हे 3च प्रकार प्रसिद्ध आहेत. आपण अंड्याचे बाकी प्रचार सुद्धा प्रसिद्ध केले पाहिजेत. भरपूर अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन आहेत ज्या अपप्रचार करतात किंवा खोट्या गोष्टींचा प्रचार करतात की कसं ब्रॉयलरला इंजेक्शन दिलं जातं, कसं देशी अंड चांगलं आहे नॉर्मल अंड्यापेक्षा. तर या सर्व गोष्टींचा अपप्रचार आपण खोडून काढला पाहिजे आणि त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती डॉक्टर, डायटिशियन आणि घरातली गृहिणी तिच्यापर्यंत गेलं पाहिजे. दीपक, मी बघितलंय की जेव्हा परीक्षा येतात तेव्हा घरातली गृहिणी मुलाला नॉनव्हेज देत नाही. आपण आजारी पडलो तर पहिले डॉक्टर काय म्हणतो, अंडा खाऊ नका, चिकन खाऊ नका, म्हणजे चुकीचं आहे. मागच्या शुक्रवारीच आपण वर्ल्ड एग डे सेलिब्रेट केला. त्यामुळे भारतामध्ये फक्त मुंबई शहरामध्ये अंड्याचं कन्झम्पशन 300 अंडी पर पर्सन पर इयर आहे.
ते पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. कारण अंड्या इतकं स्वस्त न्यूट्रिशन असलेलं प्रॉडक्ट या जगात कुठलंच नाही. त्या अंड्यामध्ये तुम्ही अडल्ट्रेशन करू शकत नाही. त्याच्यामध्ये विटॅमिन मिनरल सगळंच आहे. अंड तुम्ही खा किंवा डोक्याला लावा, केसांना सुद्धा खूप चांगलं पडतं. म्हणजे कॉस्मेटिक वापर सुद्धा अंड्याचा भरपूर आहे. आणि अंड्यांपासून सुद्धा प्रॉडक्ट निर्माण झाले पाहिजेत, जेणेकरून आपली जी इंडियन आर्मी आहे जी तिला आपण प्रॉडक्ट विकू शकतो. किंवा घरी सुद्धा रेडी टू ईट अंड्याचे प्रॉडक्ट आपण बनवून खाऊ शकतो. जर अंड्याची पावडर आपण विकत आणली तर अंड्याचे सुद्धा प्रोसेसिंग होण्याची फार आवश्यकता आहे. आणि हे गेल्या 20 वर्षात आले निग्लेक्टेड राहिलं आहे. पण मला वाटतं पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या भारतातून अंड्यांच्या प्रोसेस प्रॉडक्टचा एक्सपोर्ट सुद्धा वाढू शकतो. आणि आपल्या चिकनच्या प्रॉडक्टचा सुद्धा एक्सपोर्ट वाढू शकतो. त्यामुळे याच्यावरती गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्री, स्टार्टअप कंपन्या आणि काही नवीन कंपन्या या क्षेत्रामध्ये येऊ शकतात, की ज्या अंड्यांच्या प्रोसेसिंग वरती, ब्रॉयलरच्या प्रोसेसिंग वरती, मार्केटिंग वरती येणाऱ्या 5 ते 10 वर्षात काम करतील. अगदीच सर, म्हणजे याच्यातनं एक लक्षात येत आहे, आणि जे तुम्ही सगळ्याच व्यासपीठांवर सांगत असतात, म्हणजे शेतकरी असेल, ग्राहक असेल, याच्यातनं एक लक्षात असं येतंय की रिफॉर्म्स ची जी काही व्याख्या आहे किंवा रिफॉर्म्सची जी कन्सेप्ट आहे, तर तिची व्याप्ती फार मोठी आहे. आणि आपल्याला खास करून चिकन आणि अंड्यांच्या एकूणच न्यूट्रिशनच्या अवेअरनेस पासून एकूणच श्रेणीमध्ये आपल्याला खूप मोठं काम आपलं बाकी आहे. कन्झम्पशन जसं तुम्ही मुंबईचं म्हणालात, की जर मुंबईच्या लेवलला सर्व देशाचं कन्झम्पशन झालं तर आपला लेअर पोल्ट्री इंडस्ट्री 2 ते पटीने वाढू शकतो आहे त्या जागेवरनं. म्हणजे काम करायला खूप आहे, एवढं नक्की तुमच्या सर बोलण्यातनं जाणवलं. एक प्रश्न आपल्याला आवर्जून असा विचारावासा वाटतोय, की अलीकडे जेव्हा आपण नंबर्स बघितले एक्सपोर्टचे, त्याच्यामध्ये आपला फिशरी सेक्टरचा जो एक्सपोर्ट आहे त्याचे नंबर जे आहेत, 7 ते 8 बिलियन डॉलर्सचा जो एक्सपोर्ट आहे. आणि मला असं वाटतं की ऍग्रिकल्चर जो काही एकूण एक्सपोर्ट मध्ये आज फिशरी जवळपास टॉपला आहे. आणि एकूण जे काही आपलं मत्स्य उद्योगाची जी साईज आहे, तर ती सुद्धा जवळजवळ पोल्ट्री उद्योगा एवढी आहे. याच्यातला स्पेसिफिक प्रश्न आपल्यासाठी असा होता की आज खास करून गोड्या पाण्याची जी मत्स्यशेती आहे, तर गोड्या पाण्याच्या मत्स्यशेतीमध्ये भारतासारख्या देशामध्ये व्यापक श्रेणीमध्ये जर उत्पादनं यायची असतील आणि अंडी चिकन प्रमाणे जर माशांचं खप डोमेस्टिक मार्केटमध्ये जर ग्रोथ आपल्याला वाढवायचं असेल, तर ह्या इंडस्ट्रीला जसं आज एक्सपोर्ट मध्ये एक चांगलं नाव आहे, परंतु डोमेस्टिक मध्ये पुण्या मुंबई सोडलं तर तसं ओव्हरऑल माशांचं किंवा मत्स्य कन्झम्पशन आपल्याला अनेक बाजारभाव उंच असतील किंवा अवेलेबिलिटी नसेल, अनेक कारणांमुळे कमी दिसतंय. तर हे एकूणच ही जी गोड्या पाण्यातली मत्स्यशेती आहे, हिला जर बूस्ट करायचं असेल तर त्याचा काय प्रायोरिटीज असल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? दीपक, आपण जर बघितलं तर चायना हा जगात नंबर 1 आहे फ्रेश वॉटर बरं. ॲक्वाकल्चर मध्ये. अच्छा. 5 कोटी टन, 50 मिलियन मेट्रिक टन बापरे. माशांचं उत्पादन दरवर्षी ते करतात. आणि बापरे. भारताचं उत्पादन चायनाच्या 10%. म्हणजे आपण फक्त 50 लाख फार वाईट. टनाचं उत्पादन करतो आणि आपण जगात नंबर 2 स्थानावरती आहे. पण अंतर खूप आहे, कारण चायनामध्ये पोल्ट्री फार्मिंग सारखी फिश फार्मिंग केली जाते. अगदी. त्यांच्यासाठी पण फीड बनवलं जातं, ते फीड खाऊ घातलं जातं. आपल्या बाजूचा छोटासा देश बांगलादेश, त्याचं माशांचं उत्पादन आपल्या म्हणजे आपल्यापैकी आपल्यापेक्षा 40%. म्हणजे अरे बाप. आपलं 50 लाख टन आहे, त्यांचं 20 लाख टन उत्पादन आहे. आणि बांगलादेशमध्ये फिश फार्मिंग चांगल्या पद्धतीने वाढते. माहिती पडलं 5 वर्ष 10 वर्षानंतर बांगलादेशाने आपलं उत्पादन सारखं होऊन जाईल. कारण आपल्या बाप. इथं फक्त 4च प्रकारचे फिश पाळले जातात, पण बांगलादेशमध्ये 19 प्रकारचे फिश पाळले जातात. आपल्या इथं भारतामध्ये फिश फीडचं उत्पादन जे आहे ते म्हणजे उत्पादन क्षमता जास्त आहे, पण विक्री कमी आहे. जे अजूनही शेतकऱ्यांमध्ये अच्छा. जेवढा अवेअरनेस पाहिजे तेवढा नाही आहे. अच्छा. आपल्या इथून एक्सपोर्ट जो आहे तो झिंग्याचा होतो. श्रीम प्रॉन, अच्छा. मराठीत आपण त्याला झिंगे म्हणतो. त्याचा एक्सपोर्ट आपल्या देशातून होतो. जवळजवळ 90% श्रीम्प आपल्या भारतातून एक्सपोर्ट होतात. फक्त 10%च आपण लोकल मार्केटमध्ये खातो. आपण जर बघितलं तर लिशियस आहे, फ्रेश टू होम आहे,
या स्टार्टअप कंपन्यांनी आता मासे विकायला सुरुवात केलेली आहे. माशांमध्ये प्रोसेसिंग नगण्य आहे. म्हणजे जवळजवळ 97% मासे भारतामध्ये फ्रेश विकले जातात. त्यामुळे खूपशा लोकांना मासे विकत घेणं आवडत नाही, किंवा जे जाणकार आहेत तेच फक्त मासे विकत घेतात. आणि नवीन माणूस मासे खायला धजावत नाही, काटे असतात. त्यामुळे काटे नसणाऱ्या माशांच्या स्पेसिस जे आहेत त्यांचं फार्मिंग आपण वाढवणं फार आवश्यक आहे. आणि फीडचं कन्झम्पशन वाढवणं आवश्यक आहे. प्रोसेसिंग सेक्टरमध्ये वाढलं पाहिजे. नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड गव्हर्नमेंटने बनवून ठेवलेलं आहे, पण जसं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड काम करतं तसं अजूनही NFDB करत नाहीये. त्यामुळे NFDBचं फंडिंग वाढवलं पाहिजे. आणि प्रत्येक राज्याने, जे महाराष्ट्र राज्याने तर दुर्लक्षित केलेलं आहे ऍक्वाकल्चर सेक्टरला, महाराष्ट्र राज्याने ऍक्वाकल्चर सेक्टरकडे प्रमोशन केलं पाहिजे. पाणी फाउंडेशनच्या कामानंतर गावागावात पाणी आलं, पण आता तिथं फिश फार्मिंग प्रमोट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्या विदर्भामध्ये फिश फार्मिंग फार चांगल्या पद्धतीने होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्याला शास्त्रोक्त पद्धतीने फिश फार्मिंग करणं शिकवणं हे फार आवश्यक आहे. ICAR ची सर्वात चांगली युनिव्हर्सिटी जी आहे फिशरीची ती मुंबईमध्ये आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी एज्युकेशन. त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. रत्नागिरीमध्ये फिशरी कॉलेज आहे. महाराष्ट्र अॅनिमल फिशरी सायन्स युनिव्हर्सिटीचे विदर्भामध्ये 2 कॉलेज आहेत, नागपूर आणि पुसदला. याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. आणि फिशरी डिपार्टमेंट गव्हर्नमेंटमध्ये फार कमी लोक आहेत, ती वाढवली पाहिजेत. म्हणजे कमीत कमी 10%, 10 पटीने नंबर वाढला पाहिजे त्यांचा. त्यामुळे हे फार आवश्यक आहे. एक्सटेन्शनचं काम फार आवश्यक आहे. शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान घेऊन जाणं फार आवश्यक आहे. एकदा शेतकऱ्याला फिश फार्मिंग मध्ये पैसा दिसला तर शेतकरी मागं पुढे बघणार नाही. शेतकऱ्यांनी जी आता शेततळी केलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते चांगल्या पद्धतीने 4 ते 5 महिने फिश फार्मिंग करू शकतात. आणि जर फीड खाऊ घातलं ना, तर जो फिश एका वर्षात 1 किलोचा होणार आहे तो 5 ते 6 महिन्यात 1 किलोचा होऊ शकतो. तर त्यामुळे शेततळी असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा फिश फार्मिंग करायला हरकत नाही. कोस्टल आपला एरिया जो आहे, जिथं समुद्राचं पाणी थोडंसं अवेलेबल, म्हणजे जिथं आपण मिक्स करू शकतो, अशा ठिकाणी श्रीम्प फार्मिंग आपल्या इथं प्रमोट होऊ शकते. म्हणजे गुजरात सारखा व्हेजिटेरियन स्टेट आहे, तिथं श्रीम्प फार्मिंग खूप जोराने वाढली गेल्या 5 वर्षात. पण महाराष्ट्रात का वाढत नाही? कारण आपल्या शेतकऱ्यांना माहितीच नाही. बरोबर. सर, याच्यात अतिशय मूलभूत प्रश्न आहे हा, की महाराष्ट्र आपण का मागं आहोत. आणि तुम्ही अगदी डेअरी असेल, पोल्ट्री असेल किंवा फिशरी सेक्टर असेल, एकूणच जो काही अॅनिमल प्रोटीनचा जो पार्ट आहे याच्यामध्ये, आपल्या देशात नेहमी म्हटलं जातं की आपल्या देशातलं पर कॅपिटा प्रोटीन कन्झम्पशन हे ग्लोबल स्टँडर्डच्या तुलनेत निम्म्याने कमी आहे. आणि कुपोषणाची आपल्याकडे तक्रार असते. आणि दुसरीकडे तुम्ही तिघक सेक्टरमध्ये जी कामाची, म्हणजे किती काम करणं बाकी आहे आणि किती अपॉर्च्युनिटीज आहेत. काम आहे म्हणजेच अपॉर्च्युनिटी आहेत, आणि रोजगार आहेत, डेव्हलपमेंट आहे. आणि आपण एक ज्याला एक फॉर्मल, म्हणजे बांगलादेशात सारखे आपले शेजारी देशांमधलं जी आज काही तिकडं प्रक्रिया चालली आहे या मत्स्य सेक्टरमध्ये, त्याचाही संदर्भ आपल्याला बरंच शिकण्यासारखं आहे. चीनचं आणि आपलं अंतर, आपण तेही अंतर आपल्याला कमी करण्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. सर, हे सगळं क्षेत्र जेव्हा आपण विचार करतो, आणि माझा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रोटीन या अॅनिमल प्रोटीन क्षेत्रामध्ये त्याचा रॉ मटेरियल आहे फार्मर. आणि तुम्ही काही वर्षांपूर्वी फीड सिक्युरिटी, म्हणजे पशुखाद्य सुरक्षा अभियान किंवा पशुखाद्य सुरक्षा यात्रा, असं एक मोठं भारतभरात किंवा महाराष्ट्रभरात तुम्ही एक आयोजन केलेलं. तर मला असं विचारायचं की ह्या तिन्ही सेक्टरचा जो पाया आहे किंवा मेन रॉ मटेरियल सप्लायर आहे सगळा पशुखाद्य इंडस्ट्री, आयदर तो सायलेज स्वरूपात असेल, कंपाऊंड फीड असेल, तर एकूणच या पशुखाद्य इंडस्ट्रीमध्ये चारा हे पिकं कॅश क्रॉप होण्याच्या दृष्टीने, किंवा एका वेळी इंडस्ट्रीला पण एका फेअर प्राइस मध्ये रॉ मटेरियल मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याचं पण अर्निंग वाढलं पाहिजे. ही कोंडी किंवा हा जो पेच आहे आता, हा आपण कसा दूर करू शकतो. आणि या अॅनिमल प्रोटीन इंडस्ट्रीचा जो सप्लायर आहे, तर तो सप्लायर असणारा फार्मरला, खास करून उत्पादक जो आहे, तर त्या फार्मरसाठी काय प्रोग्राम आखायला पाहिजेत, किंवा तिथे काय प्रकारचं काम बाकी असतं मला वाटतं? एकदम चांगला प्रश्न विचारला. कारण शेतकरी म्हणजे
प्राणी पाळणारा जो शेतकरी आहे तो दिवसातले 60 हे दिवसातले सर्वात जास्त पैसे जो आहे तो खाद्यावरती खर्च करतो. म्हणजे समजा मला 1 किलो ब्रॉयलर चिकन तयार करायला समजा 80 रुपये लागले, तर त्या 80 रुपयामध्ये 60% खर्च हा मला खाद्यावरती करावा लागतो. तसंच 1 लिटर दुधासाठी मला जवळजवळ 60 ते 70% खर्च जो आहे तो खाद्यावरती करावा लागतो. भारतामध्ये पोल्ट्री इंडस्ट्री वाढली, त्यामुळे भारतामध्ये 25 मिलियन मेट्रिक टन म्हणजे 2.5 कोटी टन एवढं पोल्ट्री खाद्याचं उत्पादन दरवर्षी होतं. या 2.5 कोटी टन खाद्य पीठ बनवण्याकरता 13 कोटी टन मक्याची गरज लागते. फायदा कोणाचा झाला? मक्का उगवणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा झाला. भारतामध्ये पोल्ट्री उद्योग वाढला, याचा फायदा जो आहे हा मक्का उगवणाऱ्या शेतकऱ्याला झाला आणि सोयाबीन उगवणाऱ्या शेतकऱ्याला झाला. जे आज भारत देश जगामध्ये सोयाबीनच्या उत्पादनावर मध्ये 5व्या स्थानावरती आहे आणि गेले 20 वर्ष झाले आपल्या इथं सोयाबीनचं उत्पादन वाढत चाललेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा सोयाबीनचं उत्पादन चांगल्या प्रतीने वाढत आहे. डॉक्टर नीता खांडेकर सध्या ऍक्टिंग डायरेक्टर आहेत सोयाबीन रिसर्च इन्स्टिट्यूटचा. तर त्यांनी पण एक मागे 15 दिवसापूर्वी सेमिनार घेतला होता की भारतामध्ये ऑइल सीडची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल. कारण भारताचा सर्वात जास्त पैसा तो व्हेजिटेबल ऑइल इम्पोर्ट करण्यामध्ये जातो. त्यामुळे जर भारतामध्ये ऑइल सीडचं प्रोडक्टिव्हिटी वाढली, उत्पादकता वाढली, तर त्याचा फायदा दोघांना होणार. ग्राहकाला तेल मिळणार आणि अॅनिमल फीड सेक्टरला डिऑइल्ड केक मिळणार. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आता हे जे 3 ऍग्रिकल्चर ट्रेड लॉज आलेले आहेत, त्या 3 ऍग्रिकल्चर ट्रेड लॉजने काय सांगितलंय की शेतकऱ्याने स्वतःच्या प्रॉडक्टची मार्केटिंग केली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्याने एकट्याने जाऊन त्याचं प्रॉडक्ट विकलं पाहिजे. जर तो एकट्याने विकायला गेला तर त्याला ग्राहक मिळणं कठीण आहे, त्याला योग्य किंमत मिळणं कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्याने फार्मर्स ग्रुप बनवले पाहिजे किंवा सेल्फ हेल्प वुमन ग्रुप, महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप बनवले पाहिजेत किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवली पाहिजे किंवा कॉपरेटिव्ह बनवली पाहिजे किंवा प्रायव्हेट कंपन्यांसोबत त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं पाहिजे. आता जसं एक्झाम्पल मी एका पशुखाद्य कंपनीचं उदाहरण घेतो. समजा त्यांना महिन्याला 10,000 टन मक्का लागतो, तर त्यांना महिन्याला 10,000 टन मक्का जर एका 3 ते 4 FPO ने दिला तर ते आनंदाने घेतील. कारण क्वालिटी पॅरामीटर खूप महत्वाचे असतात. मक्यामध्ये प्रोटीन किती असलं पाहिजे, मक्यामध्ये पाणी किती असलं पाहिजे, त्याच्यामध्ये फंगस ग्रोथ झाली नाही पाहिजे, हे सर्व पॅरामीटर जे आहेत हे महत्वाचे असतात. तसंच मी चाऱ्याचं सांगितलं. चारा उगवण्याकरता शेतकऱ्यांनी चांगल्या कंपनीचं बियाणं विकत घेतलं पाहिजे, जेणेकरून एका एकरामध्ये त्यांना 100 टन 80 टन चारा मिळाला पाहिजे. काही मल्टीकट व्हरायटी आहेत चाऱ्याच्या, त्या शेतकऱ्यांनी उगवल्या पाहिजेत. म्हणजे म्हणजे असं जर चांगल्या प्रतीचा चारा जर शेतकऱ्याने उगवला तर ऊसापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं. कारण मी आधीच म्हणालो की भारत देशामध्ये 10 कोटी म्हशी आहेत आणि 20 कोटी आपल्याकडे गायी आहेत आणि प्रत्येक गायीला आणि म्हशीला 2 किलो सुकलेला चारा दिला पाहिजे, 5 ते 15 किलो प्रोटीन चारा दिला पाहिजे, 15 ते 20 किलो हिरवा चारा किंवा मुरघास दिलं पाहिजे. त्यामुळे आता तुम्ही आता गुणाकार करत बसा की महाराष्ट्रात किती गायी आहेत किंवा एका जिल्ह्यात किती गायी आहेत किंवा एका तालुक्यात किती गायी आहेत आणि त्यांना किती चारा लागणार आहे. त्यामुळे चाऱ्याची सर्वात चांगली गोष्ट काय आहे की तो गावातल्या गावात विकला जाऊ शकतो, तो आपल्या पंचक्रोशीमध्ये विकला जाऊ शकतो. फार लांब जाऊन विकायची आवश्यकता नाही. आणि तसंच ज्या भागामध्ये मक्याचं उत्पादन होतंय, ज्या भागामध्ये सोयाबीनचं उत्पादन होतंय, त्यांना सुद्धा विकताना समजा त्यांनी FPO बनवल्या तर त्याचा त्याला फायदा होणार आहे. आणि आता GM क्रॉप सुद्धा गव्हर्नमेंट परवानगी देणार आहे. त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध होणार आहे. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपला जेव्हा सरकार परवानगी देईल तेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा बाहेरून आयात करायची, जेव्हा आपल्याकडे सरप्लस असेल तेव्हा आपण निर्यात करू शकतो. त्यामुळे आयात आणि निर्यात, जसं शरद जोशी म्हणायचे की आयात आणि निर्यात ही ओपन असली पाहिजे. शेतकऱ्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे की त्याने त्याचं प्रॉडक्ट नाशिकमध्ये विकायचं, महाराष्ट्राच्या बाहेर विकायचं की भारताच्या बाहेर विकायचं, पण त्या क्वालिटीचं प्रॉडक्ट आपल्याला बनवता आलं पाहिजे. सह्याद्री फार्मने जगाला दाखवून दिलेलं आहे की नाशिकचे द्राक्ष
हे जगामध्ये विकले जाऊ शकतात. त्यांनी बाहेरच्या देशातलं बियाणं आणून आपल्या द्राक्षांची जाती इम्प्रूव्ह केलेल्या आहेत. तर तसं आपण प्रत्येक क्रॉप मध्ये होऊ शकतं. त्यामुळे आणि हेच अॅनिमल ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की आपण एक्सपोर्टवरती डिपेंडंट राहिलं पाहिजे. ते 15% आपण एक्सपोर्ट केलाच पाहिजे, जेणेकरून ज्या देशांना खायला मिळत नाहीये किंवा जिथं प्रॉडक्टची शॉर्टेज आहे तिथं भारताचा प्रॉडक्ट, मेड इन इंडिया प्रॉडक्ट पोहोचला पाहिजे. त्यामुळे भारताचं नाव मोठं होणार, भारताच्या शेतकऱ्यांचं नाव मोठं होणार आणि आपल्या भारतीय ग्राहकांना सुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचा चांगल्या प्रकारचं प्रॉडक्टच मिळालं पाहिजे. आता FSSAI ने मागच्या वर्षी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट मध्ये अँटीबायोटिक रेसिड्यू आणि मायकोटॉक्सिन रेसिड्यू नसावेत म्हणून नोटिफिकेशन काढलं आणि या वर्षी त्यांनी नोटिफिकेशन काढलं की पशुखाद्य बनवणाऱ्या कंपन्या सुद्धा BIS स्टँडर्ड फॉलो केलंच पाहिजे. त्यामुळे ग्राहकांनो, तुमचे चांगले दिवस येत आहेत. तुम्हाला चांगल्या प्रतीचं प्रॉडक्ट शेतकरी द्यायला तयार आहेत, पण आमच्या शेतकऱ्याला नाराज करू नका. त्याला योग्य ती किंमत ही मिळालीच पाहिजे. त्यामुळे चांगलं प्रॉडक्ट तुम्ही घ्या आणि शेतकऱ्याला योग्य ती किंमत नक्कीच द्या. मला वाटतं सर तुम्ही अगदीच FSSAI असेल, BSI स्टँडर्ड असतील आणि किंवा आपलं जो काही कंप्लायन्स आता नव्याने डेव्हलप होतोय त्याचा अतिशय चांगला उल्लेख करून आपल्या मार्केटची दिशा इन टर्म्स ऑफ सेफ्टी आणि क्वालिटी कुठल्या दिशेने जाणार आहे अॅनिमल प्रॉडक्टची आणि आपल्याला कशा पद्धतीने आता या सगळ्या प्रक्रियांमध्ये जावं लागणार आहे आणि अगदी त्याच्या ब्रीड सुधारणेपासून तर थेट सेकंडरी प्रोसेसिंग म्हणजे फार्म टू फोर्क या एंटायर जी काही व्हॅल्यू चेन आहे अॅनिमल ऍग्रिकल्चरची त्याच्यामधल्या प्रत्येक टप्प्यावरच्या सुधारणा आणि संधी आणि नवीन येणारे कंप्लायन्स आणि सगळ्यात चांगला थॉट दिला की आपण एक्सपोर्टर कंट्री बनायला पाहिजे आणि ह्या सगळ्या एकूण चर्चेतनं नक्कीच शेतकऱ्यांना, पॉलिसी मेकर्स असतील किंवा स्टेक होल्डर्स असतील सगळ्यांना एक चांगली दिशा किंवा एक चांगलं गायडन्स मिळालेलं आहे. आपण नेहमीच च्या शेतकरी संवादाच्या प्लॅटफॉर्मवर आपण मी अशी विनंती करेल की यापुढे आपण येत राहावं आणि अशा नैमित्तिक आणि काही प्रासंगिक गोष्टींवर आपलं मत आणि आपलं म्हणणं हे नेहमीच नवीन इन्साइट्स देऊन जातं. आपण इथे आलात आणि वेळ काढला त्याबद्दल मी शेतकऱ्यांच्या वतीनं आपला आभार मानतो. तसंच हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचाही मी आभार मानतो आणि ॲग्रोवन प्लॅटफॉर्मनेही ही चर्चा घडून आणली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि थांबतो.